Hello friends, in last lecture we have studied the structure of viruses. We knowing that the structure of virus showing following parts: the capsid, nucleic acid, envelope, spikes, fibrils and viral enzymes. So today we are going to learning the type of viruses. So you all are welcome in my channel College Botany online free learning, and you are learning the type of viruses with Yuvraj. See here, the viruses are ultramicroscopic infectious particles basically made up of nucleic acid and protein. The nucleic acid may be DNA or RNA, and according to this genetic material, the viruses are classified into two types: the DNA viruses and RNA viruses. But according to the host, the viruses are also classified into two types: the plant viruses and animal viruses. Further, they are classified into the fungal viruses, mycophages, algal viruses, cyanophages and many more. पण व्हायरसेसचं क्लासिफिकेशन हे एक प्रॉपर क्लासिफिकेशन नाही आहे. 1911 मध्ये इंटरनॅशनल कमिटी ऑन टेक्झॉनॉमी ऑफ व्हायरसेस ICTV classified the viruses into 75 families, 11 subfamilies and more than 273 genera. They recognized more than 6,500 species of viruses. ICTV म्हणजे इंटरनॅशनल कमिटी ऑन टेक्झॉनॉमी ऑफ व्हायरसेस. ICTV म्हणजे कसं म्हणायचं? आय म्हणजे मी, सी म्हणजे बघते आणि टीव्ही. ICTV classified the viruses into 8 categories. आता ह्या ज्या 8 कॅटेगरीज आहेत ह्या आपण डिटेलमध्ये बघणार नाही आहे. तर बेसिकली आपल्याला माहीत आहे दी व्हायरसेस आर क्लासिफाईड इंटू टू टाईप्स: DNA व्हायरसेस अँड RNA व्हायरसेस. पुढे तिसरा एक टाईप येतो DNA RNA व्हायरसेस, आणि चौथा टाईप येतो अनअसाइन्ड व्हायरसेस. तर DNA व्हायरसेस फर्दर क्लासिफाईड: डबल स्टँडर्ड DNA व्हायरसेस, सिंगल स्टँडर्ड DNA व्हायरसेस. तसंच RNA व्हायरसेस क्लासिफाईड इंटू सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरसेस, डबल स्टँडर्ड RNA व्हायरसेस, निगेटिव्ह स्टँडर्ड सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरसेस आणि पॉझिटिव्ह स्टँडर्ड सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरसेस ऑल्सो. आणि DNA RNA व्हायरसेस हा एक वेगळाच टाईप आहे. इथं आपण दोन व्हायरसेसचे महत्त्वाचे जे टाईप्स आहेत ते डिटेलमध्ये बघणार आहोत: DNA व्हायरस अँड RNA व्हायरस. सो लुक द पिक्चर. DNA व्हायरस इथं आपण जो घेतलेला आहे तो बॅक्टेरियोफॅज आहे. आपल्याला माहिती आहे की जेनेटिक मटेरियल जे आहे व्हायरसेसचे, दॅट इज द की कॅरेक्टर फॉर द क्लासिफिकेशन. DNA or RNA is a genetic material of virus. The virus that contain DNA as their genetic material are called DNA virus, while RNA viruses contains the RNA as genetic material. So see here the DNA virus. हा इथं तुमच्यासमोर एक फिगर दिसते. आता ह्या फिगरमध्ये काय काय दिसते पहा बरं जरा व्यवस्थित.
इथं आपल्याला कॅप्सिड दिसतंय, जेनेटिक मटेरियल दिसतंय, टेल नेक दिसते, टेल दिसते, टेल फायबर दिसत आहेत आणि टेल स्पाइक्स दिसत आहेत. त्याचबरोबर बेस प्लेट पण दिसते. हा जो आहे तो बॅक्टेरियोफॅज. आता बॅक्टेरियोफॅज म्हणजे काय? व्हायरस विच इन्फेक्ट टू बॅक्टेरिया आर कॉल्ड बॅक्टेरियोफॅज. These are lambda antibacteriophages. The bacteriophages discovered by the scientist E. Edward Tort. Edward Tort in 1915. 1915 मध्ये एडवर्ड टॉर्टनी बॅक्टेरियोफॅजेस शोध लावला. बॅक्टेरियोफॅजेस आर टॅडपोल शेप्ड. टॅडपोल म्हणजे काय? तर बेडकाची पाण्यामधली जो आकार असतो तो टॅडपोल आकार असतो की त्याला शेपटी असते, त्यानंतर त्याला एक लिंब असतात म्हणजे पाय असतात, डोळे मोठाले असतात, तर त्याला आपण टॅडपोल. हा इथंही टॅडपोल स्टेज आपल्याला बघायला मिळते. द T4 बॅक्टेरियोफॅजेस आर टॅडपोल शेप्ड. इट कन्सिस्ट हेड, कॉलर अँड टेल. आता इथे तुमच्यासमोर हेड दिसतंय. हेड कसं आहे? हेड इज आयकोसाहेड्रल, बायपिरामिडल, hexagonal prism like, and head is made up of protein. It consists of DNA. The extended portion between the head and tail is called a collar. इथं कॉलर दिसत नाहीये पण इथं कॉलर प्रेझेंट असते. The extended portion between the head and tail is called disc or collar. The tail is contractile, cylindrical, which is attached to lower side of head. The tail is almost equal to the length of head. The tail is thick and hollow midpiece. It has hexagonal base plate on which 6 spikes and 6 long tail fibers are attached. So this is all about the DNA virus bacteriophages. पुढचा जो व्हायरस आहे, व्हायरसचा टाईप आहे तो म्हणजे काय? तर RNA व्हायरस. आता तुमच्या समोर जो दिसतोय तो TMV आहे. TMV म्हणजे काय? टोबॅको मोजॅक व्हायरस. हा टोबॅकोवर इन्फेक्शन करतो. टोबॅकोवर पॅच दिसतात आणि ते पॅच जे आहे ते मोजॅक म्हणजे चमकतात, म्हणून त्याला टोबॅको मोजॅक व्हायरस म्हणतोय आपण. इथं पहा, TMV कंटेन सिंगल स्टँडर्ड RNA. TMV कोणी डिस्कवर केला? TMV आयनॉक्सी या शास्त्रज्ञांनी 1892 मध्ये तो डिस्कवर केला. पुढे स्टॅनली यांनी तो प्लांटमधून आयसोलेट केला 1935 ला आणि फ्रँकलिन अँड असोसिएट त्यांनी हा डिस्क्राईब केला. आता इथं TMVचं स्ट्रक्चर काय दाखवत आहे? तर तुमच्यासमोर एक रॉड लाईक स्ट्रक्चर दिसते बघा. इथं 3000 एंगस्ट्रॉम युनिट लॉंग आहे. त्यानंतर त्याचाच इलॅबोरेटेड सेक्शन इथं दिसतोय आपल्याला. म्हणजे काय? TMV इज रॉड शेप्ड हेलिकल व्हायरस. ईच रॉड इज अबाउट 3000 एंगस्ट्रॉम युनिट और 300 nanometer long. Diameter is 180 angstrom and it consists of protein coat and nucleic acid. आता प्रोटीन कोट कसा आहे? तर प्रोटीन कोट कन्सिस्टिंग 2130 प्रोटीन्स. तर डिटेलमध्ये आपण पुढे बघूया जरा. प्रोटीन किती सब युनिट्स आहेत? तर 2130 protein subunits. These are identical. Capsomer are closely arranged in helical. There are about
16 1/3 प्रोटीन सबयुनिट इन वन सर्कल. इथं तुमच्या समोर तुम्ही मोजू शकता ते. The nucleic acid present in a TMV is single stranded RNA. आता याच्या नोट्स ज्या आहेत मी या टॉपिकच्या देणार आहे. एकच पॉईंट शिल्लक राहिलेला आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ व्हायरसेस. तो आपण परत बघूया. तोपर्यंत एवढा अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.